नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. अध्याय 173. शुद्धेश्वर तीर्थमाहात्म्य. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय वाच. तत्व गच्छतर राजेंद्र तीर्थ परे परमशोभनम नर्मदा दक्षिणे कुले सर्व पाप प्रणाशनम. मुनिश्री श्री मार्कंडेय दिले. राजेंद्र, त्यानंतर श्री नर्मदेच्या दक्षिण तटावर सर्व पाप विनाश परमश्रेष्ठ तीर्थ जावे, जे सिद्धेश्वर नावाने प्रसिद्ध महापातक नाशक आहे. या तीर्थात देवादिदेव श्री शंकरास परमशुद्धी प्राप्त झाली. युधिष्ठिर, पूर्वी त्रिशूळधारी देव श्री शंकर हत्यायुक्त झाल्यावर या तीर्थातच शुद्ध झाले. पूर्वी सर्व लोकांचे पिता श्री ब्रह्मदेव पंचशीर होते. त्यांनी काही कारणाने असत्य भाषण केले. ते ऐकून भगवान श्री शंकर अचानक त्या श्री ब्रह्मदेवावर क्रोधित झाले. त्यांनी स्वतःच्या नखांनी श्री ब्रह्मदेवाचे एक मस्तक कापले. ते मस्तक श्री शंकराच्या हातातच राहिले. ते कधी पडत नव्हते. तेव्हा श्री शंकर या संपूर्ण पृथ्वी भ्रमण करत वाराणसीला पोचले. तिथे ते शिर पडल्यामुळे श्री शंकराला ब्रह्महत्येने सोडले नाही. त्यानंतर श्री शंकर पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर समुद्राची यात्रा करत सर्व तीर्थपर्यटन करू लागले. तरीसुद्धा ब्रह्महत्येने सोडले नाही. त्यानंतर श्री शंकर पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर समुद्राची यात्रा करत सर्व तीर्थपर्यटन करू लागले. तरीसुद्धा ब्रह्महत्येने त्याला सोडले नाही. अशा प्रकारे भगवान श्री शंकर क्रमशः श्री नर्मदाच्या दक्षिण तटास स्थित त्या उत्तम तीर्थावर पोचले. जितेंद्र श्री शंकर कुलकोटी तीर्थावर पोचल्यावर सर्व पापांचे प्रायश्चित्त करून निष्पाप झाले. त्यानंतर भगवान श्री शंकर निष्पाप होऊन देवतांना ते स्थान देऊन पुन्हा तेथून अंतर्धान पावले. त्या वेळेपासून ते तीर्थ शुद्ध रुद्र नावाने संबोधले जाते. हे तीर्थ त्रैलोक्यात प्रसिद्ध ब्रह्महत्ये विनाशक आहे. युधिष्ठिर, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला तिथे स्नान करून पितृदेवांचे विधीपूर्वक तर्पण करावे. शुद्ध करण्याने तिथे पितृगणांचे पिंडदान करावे. राजा, त्यामुळे ते पितर 12 वर्षे अतिशय तृप्त राहतात. परमेश्वराचे गंध, धूप, दीप आदी पदार्थांचे पूजन करणारा शिवलोकात पूजित होतो. राजा, हे शुद्ध रुद्राचे अनुपम महात्म्य जसे मी श्री शंकराजवळ श्रवण केले ते तुम्हाला सांगितले. या कथेचे श्रवण करणारा सर्व पापातून मुक्त होऊन रुद्रलोकात जातो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शुद्धेश्वर तीर्थमाहात्म्य नावाचा 173 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. नर्मदे हर.